तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये। आता मी आहे धाराशिव येथे श्री चित्रपट गृहामध्ये आणि श्री चित्रपट गृहामध्ये आज मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आधारित चित्रपट संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट पाहण्यासाठी धाराशिव मधील महिला ज्या आहेत त्या उत्स्फूर्तपणे हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या आहेत। तर आपण त्यांच्याशी चर्चा करूयात, आपण बघूयात त्या काय म्हणतायत। ताई काय सांगाल तुम्ही, कसा वाटला चित्रपट आणि काय संदेश दिला चित्रपटामधनं? आज मासाहेब जिजाऊंची पुण्यतिथी आहे, त्यानिमित्ताने आम्ही सगळे सकल मराठा समाजातर्फे इथं आलेलो आहोत। सगळ्या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि पिक्चर पाहून एवढंच आम्हाला लक्षात आलं की 1.5-2 वर्ष झालं मनोज जरांगे साहेबांच्या शांततेच्या चालणाऱ्या उपोषणाला कसं भडकवलं गेलं आणि त्यानंतर ते उपोषण सगळ्या महाराष्ट्राला समजलं आणि त्यानंतर तुम्ही आम्हाला कसं टांगत ठेवले, खेळत ठेवले। आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या शब्दांवर, तुमच्या आश्वासनांवर आम्ही विश्वास ठेवतो आणि आम्ही शांतीला धरतो, शांत बसतो आणि त्यानंतर तुमचं जे टाइम डेट संपल्यानंतर तुमची वागणूक किंवा तुमचं सगळं हे याच्यातून एकच लक्षात आले की सरकारने मराठा समाजाला म्हणजे वेळोवेळी फसवलेलं आहे। शब्द देऊन त्यांनी माघार घेतलेली आहे, याच्यामुळे त्यांचंच नुकसान आहे का तर याच्यामुळे आमचा उद्रेक खूप वाढलेला आहे आणि आता ते कोणी सहन करू शकणार नाही असं मला वाटतं। काय सांगाल? आज संघर्ष योद्धा हा जो चित्रपट 14 जूनला रिलीज झाला, हा फक्त मराठी बांधवांनी न बघता किंवा बंधू भगिनींनी न बघता सर्व समाजातील सर्व बंधू भगिनींनी हा चित्रपट पाहून यामध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांनी स्वतःला किती कष्ट घेऊन, स्वतःला किती त्रास सहन करून मराठा समाजासाठी किती हालअपेष्टा सहन केलेल्या आहेत आणि आमरण उपोषण करून स्वतःलाही कित्येक वेळेस आजारी असतानाही त्यांनी कंटिन्यू मराठा समाजासाठी स्वतःचा विचार न करता मराठा सकल समाज आरक्षण द्यावं यासाठी खूप कष्टाचे अतोनातोचे प्रयत्न केलेले आहेत। तरी ही सर्वांनी हा चित्रपट मनोरंजन म्हणून न पाहता एक सामाजिक प्रबोधन या उद्देशाने पाहावा व आताही अजून मनोजदादा पाटील यांनीही मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत जे उपोषण करत आहेत त्यामध्ये आतापर्यंत जसं आपण त्यांना एकजुटीने साथ दिली तशीच आणखी एकजुटीने साथ देऊन मराठा सकल समाजाला आरक्षण भेटेपर्यंत सर्वांनी त्यांना साथ द्या एवढीच नम्र विनंती। चित्रपट बघून खूप छान वाटलं। म्हणजे मला माहिती नव्हतं, मी फक्त मोबाईल मध्ये बघत आले होते की जरांगे सरांनी काय काय केलं, पण आज प्रत्यक्षात त्यांनी जे काही केलं ते पाहिलं आणि असं मन फार भरून आलं। म्हणजे असं वाटलं नव्हतं की त्यांनी एवढं केलं असेल, पण आज बघून छान वाटलं। ताई तुम्ही काय सांगाल, मनोज जरांगे पाटील यांचा जो जीवन संघर्ष आहे, त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये हा लढा उभा केलेला आहे, हा लढा याच्यामधून दाखवण्यात आलेला आहे, तर त्या संदर्भात आपण काय सांगाल, काय दाखवण्यात आलं? मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी जी सुरुवात केली त्यामध्ये त्यांनी अक्षरशः स्वतःचं शेत वगैरे विकलं किंवा इतरही म्हणजे घराकडे त्यांनी लक्ष न देता समाजाकडे लक्ष दिले। तर माझं आपल्या मराठा समाजाला एवढं सांगणं आहे की त्यांनी स्वतःचं सर्वस्व समाजासाठी वाहिलं, तसं प्रत्येकाने तळमळीनं आता या वेळेला उभं राहा आणि आपल्या आरक्षणासाठी लढा। खरं तर मराठा आंदोलनामध्ये सुरुवातीपासूनच सक्रिय असलेले मनोज जाधव सर आपल्या बरोबर आहेत। मनोजजी, तुम्ही काय सांगा चित्रपटाबद्दल? तुम्ही चित्रपट पाहून आलेला आहात, काय दाखवण्यात आलेलं चित्रपटामध्ये? खरं तर ज्यावेळेस आंतरवली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला आणि त्याच्या बातम्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाल्या आपल्या वृत्तवाहिन्याच्या माध्यमातून, त्यावेळेस पासून आम्ही या आंदोलनात चांगल्या पद्धतीने जोडलो गेलो। परंतु त्याच्या आधी स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील असतील यांच्या सोबत आम्हाला काम करण्याचं भाग्य लाभलं आणि या चित्रपटाबद्दल आणि आरक्षणाबद्दल बोलायचं झालं तर आज खरं तर मासाहेब जिजाऊ यांचा स्मृती दिन आणि त्याचसाठी सकल मराठा समाज धाराशिव संपूर्ण जिल्हा या शाखेच्या वतीनं आतापर्यंत वेगवेगळ्या आंदोलनासाठी जी वर्गणी गोळा करण्यात आली होती त्या वर्गणीच्या माध्यमातून आज या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातील महिलांसाठी या ठिकाणी हा शो खास आयोजित केला होता। मला सांगण्यास अत्यंत आनंद वाटतो की आज जिजाऊंचा स्मृती दिन आणि त्यासाठी या शहरातल्या व जिल्ह्यातल्या जिजाऊंसाठी हा शो आयोजित केला होता आणि हा शो या जिल्ह्यातल्या जिजाऊंनी अगदी हाऊसफुल करून टाकला। त्याबद्दल मला त्यांचंही या ठिकाणी आभार मानावे वाटतात। चित्रपटाबद्दल जर बोलायचं झालं तर चित्रपटामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांच्या जीवनामध्ये जे वास्तव होतं ते वास्तव या समाजासमोर मांडण्याचं या ठिकाणी या दिग्दर्शकांनी
अतिशय प्रामाणिक प्रयत्न केलाय. त्याच्यामध्ये वास्तवाला सोडून अवास्तव कुठलंही दाखवण्यात आलेलं नाही आणि समस्त मराठा समाज व मनोजदादांचा जो आतापर्यंतचा लढा होता तो अगदी सविस्तर या ठिकाणी मांडला गेलेला आहे. या ठिकाणी मला चित्रपटाबद्दल सांगायचं असं वाटतंय की चित्रपट हा अतिशय यशस्वी राहणार असून या ठिकाणी सर्वच्या सर्व श्रोत्याचे हाऊसफुल तर राहतीलच, दिग्दर्शकांचेही खास आभार, सर्व कलाकारांचेही खास आभार. त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे जीव तोडून हा चित्रपट समाजासमोर आणला आणि या चित्रपटाचा फायदा येणाऱ्या काळात जे चित्रपट पाहून या ठिकाणी घरी जाणार आहेत ते आरक्षणाच्या लढ्यात ज्या ज्या वेळेस मराठा समाजाच्या वतीनं आव्हान करण्यात येईल त्या वेळेस ते ज्यांनी ज्यांनी चित्रपट पाहिलाय ते नक्कीच यावेळेस हाकेला आवाज दिल्यानंतर आमचा आवाज बंद होण्या अगोदर ते आंदोलन स्थळी दाखल असतील. हे चित्रपटाचं यश आहे. नक्कीच मनोज सरांनी चित्रपटाच्या संदर्भामध्ये अतिशय छान अशी माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर सकल मराठा समाजाच्या वतीने महिलांसाठी खास शोचं आयोजन करण्यात आलं होतं आणि खरं तर धाराशिव मधल्या महिलांनी चित्रपटगृह मध्ये येऊन चित्रपट हा हाऊसफुल केलेला आहे. आणि विश्वविशाल न्यूज वरती अशाच आपण नवनवीन बातम्या पाहणार आहोत. विश्वविशाल न्यूज साठी मी विशाल जगदाळे, धाराशिव. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला विश्वविशाल न्यूज वरील अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही विश्वविशाल न्यूजला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्वविशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा. आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्वविशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.